पाहिजे. सामर्थ्याशिवाय काही गोष्ट होत नाही. येशूने सामर्थ्य निघालं तेव्हाच ती रक्तसंस्कृती बरी झाली. येशूतून सामर्थ्य निघालं तेव्हाच ती बरी झाली. येशूतून सामर्थ्य निघालं गाजरस्त भूतग्रस्त बरा झाला का नाही. येशूने ज्या ज्या ठिकाणी गेलं सामर्थ्याचे कार्य केले. येशूने सामर्थ्याद्वारे प्रार्थना केली. 2 मासे 5 भाकरी किती लोक जेवली? 10,000 कटाला. कारण की सामर्थ्य हे देवाने दिलेली काय देणगी अभिषेक म्हणून काय माहिती पाहिजे देवाला सामर्थ्य. जिथं आपण मागतो हे जे ते येशूच्या नावात मागतो भक्तानी त्याच्याजवळ तुम्ही सामर्थ्य मागा. कारण की वचन तर सगळेच सांगतो आणि ते वचनाला जोडीला सामर्थ्य असलं तरच वचन भेटतो आणि तरच वचन येशू सगळेच. कारण की येशू जेव्हा जेरुसलेमात आला होता सगळ्यांनी जे जगा केलं उन्नत केलं सगळं म्हणजे ते राहतं. पण तेच लोक नंतर येशूच्या विरोधात झाले. येशूला वधस्तंभावर चढवलं म्हणजे ना जे लोकांनी जय जयकार करून घेतलं येशूला तेच येशूच्या विरोधात. कारण की त्यांना देवाचं सामर्थ्य माहिती नव्हतं. म्हणून ते येशू काय म्हणतात माझं राज्य आणि माझं सामर्थ्य खाल्लं नाही कुठं नाही स्वर्गात नाही. आणि ते काय म्हणत होते येशू आता जिथं आलाय आता रोमन राज्य संपत आणि येशू या राज्यावर बसन अशी त्यांची इच्छा होती. म्हणून आपण देवाला काय मानत होतो तेव्हा तुझं सामर्थ्य तुझी उपस्थिती मला पाहिजे. आणि सामर्थ्य जिथं असतं तिथं काय असतं मोकळीकता असते तिथं आशीर्वाद असतो. म्हणून काय केलं पाहिजे सामर्थ्य अजून मागितलं पाहिजे. सामर्थ्याद्वारे सर्व काही गोष्टी होतात आणि सामर्थ्य म्हणजे त्यातलं आपण सामर्थ्याचं वचन आहे क्रांतिकारकपत्र याचा पहिले क्रांतिकारकपत्र याचा 4था अध्याय आणि त्यातलं 19 ते 21 वर्षांपर्यंत. तरी प्रभूची इच्छा असेल तर मी तुम्हाकडे लवकर येईन तेव्हा चुकलेल्या बोलणाऱ्याकडे न पाहणाऱ्या माझ्या सामर्थ्याकडे पाहता. कोणाकडे पाहता देवाच्या सामर्थ्याकडे पाहता. क्रांतिकारकपत्र 4था अध्याय त्यातलं 19 ते 21 वर्ष. तरी प्रभूची इच्छा असली तर मी तुम्हाकडे लवकर येईन तेव्हा चुकलेल्या बोलण्याकडे पाहणार नाही तर तुम्ही कोणाकडे पहा सामर्थ्याकडे. कोणाकडे पाहायचं सामर्थ्याकडे. कारण की वचन तर कळतं पण ते वचन ग्रहण सामर्थ्याद्वारे कशाद्वारे होतं सामर्थ्य. येशूच्या नावात जा म्हणलं दुष्ट आत्म्याला दुसऱ्याच्या काही काही जणांनीच काय कारण की